गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला स्टार्ट करूया. आज आपण बायसेप ट्रायसेप वर्कआउट. त्यात पहिला सेट आपण घेतला डंबेल बायसेप कर्ल. डंबेल बायसेप कर्ल तुम्हाला जेवढा हे मारता येईल तुमचा पी आर आहे तिथपर्यंत मारायचं आहे. प्लस या व्हेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे, हे लक्षात ठेवा. हा सेट झाला की पुढचे ट्रायसेपचा काय सेट आहे तुम्हाला सांगतो. पुढचा सेट आहे ओव्हरहेड डबल हँड ट्रायसेप एक्सटेन्शन. तुम्ही सिटिंग पोझिशन मारू शकता, स्टँडिंग पोझिशन मारू शकता, तुमच्यावर ते. जो तुम्ही बायसेपचा लास्ट डबेल माराल तिथून तुम्हाला हा स्टार्ट करायचा आहे आणि वाढवायचा आहे. प्रत्येक सेटमध्ये 20 रिपिटेशन मारायचे आहेत. असे या व्हेरियंटमध्ये टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. पुढचा बायसेपचा व्हेरियंट आहे सीटेड केबल बायसेप कर्ल. यामध्ये तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. वेट तुमच्यानुसार, रिपिटेशन ॲटलिस्ट 20, 17, 15. 15च्या खाली रिपीट नाही गेली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर ट्रायसेप सेट घ्यायचा आहे, तो आहे केबल पुश डाऊन ट्रायसेप एक्सटेन्शन युजिंग फंक्शनल ट्रेनर. यामध्ये एल्बो तुम्हाला तेवढा 8 ठेवायचा, तेवढा 8 ठेवायचा आहे आणि परफॉर्म करायचं आहे. यात पण जो बायसेपचा लास्ट सेट आहे तो वेट घ्यायचा आहे स्टार्टिंगला आणि 2-2 वाढवत जायचा. ते 3 सेट मारायचे आहेत. पुढचा सेट आहे फेस फुल बायसेप कर्ल. त्यामुळे एल्बो तुम्हाला प्रॉपर शोल्डर जॉईंट ठेवायचा आहे आणि आपलं सेट परफॉर्म करायचं आहे. त्याच्यामुळे टोटल 3 सेट मारायचे.
त्याला पुढचा अल्टो सेट आहे रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप एक्सटेन्शन. रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला त्याला आपण दुसरा सेट मारतो रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप केबल पुश डाऊन. टोटल या वेरियंटचे 3 सेट मारायचे आहेत आणि तुम्ही ओव्हरऑल बायसेप ट्रायसेपचे 3 वेरियंट मारले तरी इनफ आहे. जास्त ट्रेन करू नका, पण छोटा मसाला आहे. आणि हा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.